नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. वन्य प्राण्यांमधील सर्वाधिक वेगवान प्राणी म्हणजे चित्ता. ताशी 120 च्या वेगाने धावण्याची क्षमता चित्त्यामध्ये आहे. भारतातून नामशेष झालेला चित्ता पुन्हा एकदा भारतात परतलाय. पाहुयात याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट. त्याची श्रवणशक्ती अत्यंत संवेदनशील आहे. 2 किलोमीटरवरचा आवाज ऐकण्याची त्याची क्षमता आहे. तो ताशी 120 किलोमीटरच्या वेगाने धावतो. तब्बल 7 मीटर लांब झेप घेण्याची त्याची क्षमता आहे. अवघ्या 20 सेकंदात तो शिकारीवर झडप मारतो. तो बिबट्यापेक्षा अधिक चपळ आणि शक्तिशाली आहे. वन्य विश्वातील वेगाचं दुसरं नाव म्हणजेच चित्ता. तब्बल 7 दशकांनंतर हा अत्यंत चपळ प्राणी पुन्हा एकदा भारत भूमीवर परतलाय. केंद्र सरकारनं नामिबियातून 8 चित्ते भारतात आणले. त्यात 5 नर आणि 3 मादी आहेत. आता यापुढे मध्य प्रदेशातल्या कुनो नॅशनल पार्क हा चित्त्यांचा अधिवास असणार आहे. भारतातील वन्यजीवांच्या अधिवासाचं पुनरुज्जीवन करण्यासोबतच वन्य प्राण्यांचं वैविध्य जपण्यासाठी चित्ते भारतात आणण्यात आले. 2022 मध्ये या प्रकल्पाची योजना आखण्यात आली. भारत आणि नामिबियामध्ये याविषयीचा सामंजस्य करार झाला. त्यानुसार भारतात हे चित्ते आणण्यात आले. मध्य भारतामध्ये चित्याचं वास्तव्य होतं, परंतु अतिशय शिकारी झाल्या आणि त्याचं जे अधिवास आहे तो नष्ट झाल्यामुळं ॲक्च्युली चिता आपल्यामधून एक्स्टिंक्ट झाला, विलुप्त झाला. परंतु आजही चित्यासाठी जर संरक्षित जंगल जर असेल तर त्याचा अधिवास आपल्याकडे आहे. जे आवश्यक त्याला लागणारं खाद्य जर उपलब्ध असेल, अधिवास चांगला असेल तर निश्चितच चिता आपल्याकडे सर्वाइव्ह होऊ शकतो. भारतात चित्ते संवर्धनासाठी चित्ता प्रकल्प राबवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला. त्या अंतर्गत या चित्त्यांचं नामिबियातून स्थलांतरण करण्यात आलं. हवाई मार्गे हे चित्ते भारतात आणण्यात आले. त्यासाठी खास बोईंग 747 या जम्बोजेट विमानाचा वापर करण्यात आला. जम्बोजेट विमान वापरण्यामागे कारणही तसंच होतं. नामिबिया ते भारत या दरम्यानच्या प्रवासात इंधन भरण्यासाठी विमान थांबवण्याची वेळ येऊ नये म्हणून जम्बोजेट विमानाचा वापर करण्यात आला. या विमान प्रवासात वन्यजीव तज्ज्ञ, डॉक्टर्स, वैज्ञानिक असं तज्ज्ञांचं पथक होतं. दक्षिण आफ्रिकेतून 8405 किलोमीटरचा प्रवास करून हे चित्ते भारतात दाखल झाले. खरं तर वन्य चित्त्यांची हवाई मार्गे वाहतूक करताना काही आव्हानं समोर असतात. या प्रवासादरम्यान ते तणावग्रस्त होण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच केंद्र सरकारच्या वन्य विभागानं विशेष खबरदारी घेतली. निश्चितच भारतातलं वातावरण चित्त्यासाठी आधी पण मानावर होतं, कारण आपल्याकडे आधी पण म्हणजे आपण 1000-2000 वर्षाचा इतिहास जर पाहिला तर आपल्याकडे पण 5-6 हजार चित्ते होतेच. आणि इथलं अधिवास पण त्याच्यासाठी चांगलं होतं, कारण मध्य प्रदेशामध्ये जिथे ते झुडपी जंगल आहे, ग्रासलँड आहे, अशा प्रकारचं अधिवासमध्येच हा प्राणी राहतो. हा जंगलात काही घनदाट जंगलात राहणारा प्राणी नाही. पण तापमान आणि अधिवास आपल्याकडे ऑलरेडी आहे. या हवाई प्रवासादरम्यान वन्य प्राणी तणावग्रस्त होऊ नये म्हणून सौम्य भूल दिली जाते. त्यामुळे चित्त्यांची वाहतूक करणं सोपं होतं. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेतून रस्ता मार्गे एक चित्ता मलावीत नेण्यात आला. त्यासाठी तब्बल 55 तासांचा कालावधी लागला. आता नामिबियातून हवाई मार्गे चित्ते भारतात आणण्यात आले. आजची जे साधनं आहे, पहिले तर आपण समुद्रातनं आणत होतो, जहाजाने आणत होतो, तर काही महिने लागून जायचे. पण आज आपल्याला एका दिवसात आपण चित्ते भारतात आणलेले आहे. त्यामुळे त्याचा विशेष परिणाम असा जाणवणार नाही. आणि यापूर्वीही जेव्हा असे काही साधनं नव्हते तेव्हा पण चित्ते
राजे आणि संस्थानिक लोकांनी आणलेले आहे आणि त्याचा कोल्हापूरच्या राजाकडे 35 जवळपास चित्ते असल्याचाही एक रेकॉर्ड आपल्याला महाराष्ट्रात आढळतो. चित्त्यांची काही वैशिष्ट्य, त्याचा स्वभाव वेगळा आहे. त्यामुळे चित्त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाताना बऱ्याच अडचणी येतात. दूरच्या प्रवासापूर्वी चित्त्यांना खायला देणं धोक्याचं ठरण्याची शक्यता असते, कारण प्रवासादरम्यान चित्त्यांना त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ते आजारी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे नामिबियातून चित्ते आणताना विशेष खबरदारी घेण्यात आली होती. चित्त्यांच्या आहाराची एक वेगळी खासियत आहे. जंगली डुक्कर आणि हरणाची ते शिकार करतात. शिकार करताना त्यांचा वेग आणि चपळाई पाहण्यासारखी असते. ताशी 120 किलोमीटर वेगानं ते शिकारीचा पाठलाग करतात. अवघ्या काही क्षणात ते शिकारीवर झडप मारतात. कुनोमध्ये सोडण्यात आलेल्या त्या चित्त्यांवर वन्यजीव तज्ज्ञांची सतत नजर असणार आहे. त्यासाठी 8ही चित्त्यांच्या गळ्यात सॅटेलाइट रेडिओ कॉलर बसवण्यात आले. त्या माध्यमातून चित्त्यांच्या प्रत्येक हालचालींवर बारीक नजर ठेवली जाणार आहे. कारण चित्ता हा मार्जाळ कुळातला आहे. मार्जार कुळातील प्राण्यांचं स्थलांतर केल्यास त्यांच्या पूर्वीच्या अधिवासाकडे जाण्याचा त्यांचा ओढा असतो. या चित्त्यांच्या बाबतीतही हेच घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते रोखण्यासाठी तसंच कुनो नॅशनल पार्कमधील वातावरणाशी जुळवून घेईपर्यंत या चित्त्यांना सुरुवातीचा काही काळ कुंपण असलेल्या भागात ठेवलं जाणार आहे. या काळातील त्यांच्या हालचालींचा अभ्यास केला जाणार आहे. त्यानंतर त्यांना 1.25 लाख हेक्टर पसरलेल्या अभयारण्यात सोडलं जाईल. मात्र भारतातील वातावरणात ते सरवणार का, हाच खरा प्रश्न आहे. एक तर याला इथलं जे अभयारण्य आहे ते चित्त्यासाठी म्हणजे सोयीचं आहे का? कारण त्याला फ्लॅट लँड पाहिजे, घनदाट जंगल नको, ग्रासलँड पाहिजे, कारण त्याची स्पीड आहे. तो स्पीड म्हणजे धावून शिकारीला पकडतो आणि म्हणून अशा प्रकारचं वातावरण त्याला त्या अभयारण्यामध्ये असेल तरच चिता हा सर्वाईव्ह होऊ शकेल. दुसरं, स्पर्धा जर त्याला नको, जर लेपर्ड तिथे असतील आणि इतर कुत्रे आणि लांडगे कोल्हे असतील तर मग चिता तिथे राहणं कठीण आहे. नामिबियातून आणलेल्या या चित्त्यांना कुनोतील नॅशनल पार्कमध्ये काही आव्हानांचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. चित्ता वेगवान आणि अत्यंत चपळ म्हणून ओळखला जात असला तरी तो आक्रमक नाहीये. इतर हिंस्र प्राण्यांशी संघर्ष करण्याचा त्याचा स्वभाव नाहीये. त्यामुळेच इतर हिंस्र प्राण्यांकडून चित्त्यांची शिकार केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारतात वाघ, सिंह, तरस, लांडगे, कुर्ले आणि जंगली कुत्र्यांचा अधिवास आहे. विशेषतः भारतात बिबट्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे चित्ते आणि बिबट्यांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालपूर किंवा आपल्या भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी चित्ते पहिले होते त्या ठिकाणी वाघही होते आणि बिबटही होते आणि दुसरे रानकुत्र्यासारखे दुसरे प्राणी पण त्या ठिकाणी राहत होते. त्यांचं आव्हान त्या चित्त्याला निश्चित राहू शकतं. पण दोघांच्याही शिकारीच्या ज्या पद्धती आहे किंवा ज्या वेळा आहे त्या वेगवेगळ्या असल्यामुळे चित्त्याचं बाबतीत तो प्रश्न येणार नाही. कुनो नॅशनल पार्कमध्ये हरणांची संख्या मोठी आहे. त्यांना नामिबियातून आणलेल्या या चित्त्यांना मोठ्या प्रमाणात शिकार उपलब्ध असणार आहे. कारण हे चित्ते जंगली डुक्कर आणि लहान हरणांच्या शिकारीसाठी प्रसिद्ध आहेत. एकीकडे मुबलक प्रमाणात शिकार उपलब्ध असली तरी इथे लांडगे, तरस, अस्वल आणि बिबट्यांचा वावर आहे. त्यामुळे नामिबियातून आणलेल्या या चित्त्यांना मांसभक्षी प्राण्यांचा सुद्धा सामना करावा लागणार आहे. कारण भारतामध्ये चित्याला आणताना आपल्याकडे आधीच इथे जे आहे तिथे कुठले कुठले तृणभक्षी प्राणी आहे, कुठले कुठले शिकार करणारे कुठले प्राणी आहे, कुठल्या जंगलामध्ये आपण त्यांना आणतो आहे, तर तो एक महत्त्वाचा भाग आहे. आणि इथे जर त्याच्या स्पर्धा करणारे शिकारी जर असेल, जसं लेपर्ड असेल, तिथे कुत्रे असेल किंवा इतर मांसाहारी प्राणी जर असतील तर मात्र चित्याला शिकार करताना अडचणी होऊ शकतात. कुनोतील हिंस्र प्राण्यांचा धोका असला तरी चित्ते
स्वसंरक्षणात सक्षम असतात. त्यामुळे आफ्रिकेतही त्यांनी आपलं अस्तित्व टिकवून ठेवलंय. इतर प्राण्यांचा हल्ला परतवून लावण्याची क्षमता चित्त्यांमध्ये आहे. कुनोतील चित्त्यांवर वन्यजीव विभागातील तज्ज्ञांचं सतत लक्ष असणार आहे. त्यामुळे कुनोच्या वातावरणाशी जुळवून घेताना या चित्त्यांना त्याची मदत होणार आहे. या चित्त्यांसाठी कुनोचा परिसर नवीन असल्यामुळे त्यांना इथल्या वातावरणाशी जुळवून घेताना काही कालावधी लागणार आहे. या काळात ते एकाकी पडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मात्र त्यासाठी वन विभागानं खास योजना आखली आहे. त्यामुळे आगामी काळात वन्यप्रेमींना कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांचा वावर अनुभवता येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबतच या विशेष कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक. लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.